रामकृष्ण हरी मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज खरं तर मी परत अनयूज अनटच बिलकुल न वापरलेला 640 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट आहे, जो रेमंड कंपनीमध्येच बनलेला आहे। बिल्डिंगला OCCC सगळं काही आलेलं आहे। हायर फ्लोअरचा फ्लॅट आहे। बिल्डिंग तशी जर बघितली तर 42 माळ्याची आहे। एक पार्किंग सहित बिल्डरला आता सगळं मेंटेनन्स वगैरे सगळं देऊन झालेलं आहे। त्याच्यामुळे सोसायटी झालेली नाही, पण OCCC सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। इथेच अशा पद्धतीचा एकदम नवा कोरा अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। आणि मेन म्हणजे बिल्डिंग नवी कोरीच आहे। आणि रेमंड म्हटलं तर तुम्ही बघू शकता, समोर सिंघानिया शाळा आहे। खाली जर बघितलं तर आपलं हेलिपॅड मिळतं। वर्तकनगर लोकेशन जरी धरलं तरी चालेल। वर्तकनगर लोकेशनलाच जिकडून ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा, बेथनी हॉस्पिटल म्हणा किंवा वसंत विहार म्हणा, हे सगळे जे गोष्टी आहेत त्या अगदी जवळ असणार आहेत। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन आपल्या घरामधनं प्रॉपरली दिसते। आणि असाच एक हायर फ्लोअरचा हा 2 BHK फ्लॅट आहे, जिथे गॅसची पाईपलाईन म्हणा त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। विशेष म्हणजे हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर तुम्ही हॉल वगैरे खूप चांगला आहे। हवेशीर आणि उजेड असणारा हा फ्लॅट तुम्हाला नक्की मिळेल। आणि ज्यावेळेला आपण ह्या घराचं खरं सगळ्या सिस्टममध्ये बघायचं जर विचार केला तर तुम्ही बघू शकता, जर आपण ह्या साईडला आलो, आपण ह्या लॉबीमध्ये आलो, तर लॉबीच्या ह्या साईडला तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4 टोटल 4 तुमच्या लिफ्ट ह्या साईडला असणार आहेत। आणि घरांची संख्या जर बघितली तर इकडे एक घर आहे, इकडे एकच घर आहे आणि समोर पण घरं आहेत। पण आपण ह्या वेगळ्याच पद्धतीने आहोत। आणि तुमचं जे घर आहे माझ्या हिशोबाने हे इथपासून चालू होते, कारण इकडे हे शेजारी फायरचं आहे तसं आणि पलीकडे फ्लॅट आहे। त्याच्यामुळे आपण इथून जर चालू केलं तर इथूनच आपलं घर चालू होतं। तुमचं शिवरेक म्हणा किंवा सगळ्या गोष्टी तुम्ही इथे आरामशीर ठेवू शकता। आणि त्याच्यानंतर हे जवळजवळ बरंचसं मोठी जागा तुम्हाला तुमच्या घरामध्ये इथून मिळते। इथून मिळाल्यानंतर तुम्ही असा टर्न आपल्या घरामध्ये घेता, ज्यावेळेला तुम्ही टर्न घेणार आहात त्यावेळेला जर समजा आपण वास्तूचा विचार केला तर ही ईस्ट वेस्ट आहे, म्हणजे बाहेर जाताना ईस्ट आहे आणि आतमध्ये जाताना असताना वेस्ट असणारं हे घर आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर तुमच्या परत दरवाजा बंद केल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा स्पेस मिळतो। ही जागा आणि ह्या जागेच्या नंतर तुमचा डायनिंग आणि हा हॉल मिळून तुमची एवढी मोठी जागा होते। आणि मग त्याच्यानंतर हा सुपर डुपर असा चांगला व्ह्यू मिळतो तुम्हाला। आणि हवा तुम्हाला हवेचा फ्लो इथे मला खूप चांगला जाणवते, कारण ही भिंत असल्यामुळे इकडनं हा पूर्णपणे हवा, ही बॉटलसुद्धा हलते बघा, पाण्याची बॉटल आपण ठेवलेली आहे। इतकं म्हणजे इतकी हवा ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला नक्की जाणवते, कारण ह्या फ्लॅटमध्ये खूप हवा आहे। मी या साईडला एक खिडकी होती, ती खिडकी पण ओपन केली, त्याच्यामुळं क्रॉस व्हेंटिलेशनला तुम्हाला इथे चांगला वाव मिळतो, की इथे एकदम हवा खेळतीच राहते घरामध्ये, पूर्ण घरामध्ये। फॅन वगैरे काही सेट केलेला नाही आहे, पण त्या पद्धतीचं हे घर आहे। त्याच्यानंतर आपण इकडे जर लावतो, 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे, जे तुमची गॅस पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि हा परत दरवाजा जर आपण ओपन केला तर इकडनं तुम्ही बघू शकता, इकडनं पण चांगला व्ह्यू तुम्हाला नक्की मिळतो। अशाने इथे पण खूप हवा आहे। इकडनं जर बघितलं तर तुम्हाला असं मस्तपैकी वर्तकनगर म्हणा किंवा ते डोंगर वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नक्की दिसते। अशा पद्धतीचं हे किचन आहे। आणि इथे तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी सुद्धा पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे, किंवा फ्रीज ठेवायला इथं फ्रीजला तुम्हाला जागा आहे, वॉशिंग मशीनला जागा आहे। आणि नंतर आपण हॉलमध्ये परत येतो। हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे, जे हेही मस्त आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे। आणि ज्याच्यात तुम्ही बघू शकता, परत किचनच्या बाहेर साईडला जर गेला तर ड्राय बाल्कनी म्हणलं, स्टोअर म्हणून जर तुम्ही एवढी मोठी जागा तुम्हाला इथं नक्की उपलब्ध आहे। प्लंबिंग वर्क वगैरे पण चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं केलं आहे। याच्या जस्ट अपोजिटला पण आपण आलो तर इथं पण हवा ह्या फ्लॅटमध्ये परत चांगली आहे। हाईट पण चांगल्यापैकी आहे। आणि ते हे बेडरूम आहे। बेडरूमच्या नंतर आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथे कपाट बनवण्यासाठी चांगली मोठी जागा ऑलरेडी उपलब्ध आहे, करून दिलेली आहे बिल्डरनं। बनवण्याची त्याच्यात गरज आहे, इंटेरियर डेकोरेशन त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत। आणि नंतर आता ही खिडकी आहे, ही वेस्टला खिडकी आहे। याच्यातनं पण तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर सुपर डुपर एकदम हवा, डोंगराची हवा तुम्हाला ह्या घरामध्ये लाभते, कारण ही खिडकी आपल्याला उघडी ठेवल्यानंतर। अशा पद्धतीचं खरं तर हे पण हवेसाठी खूप चांगल्या पद्धतीचं ते असू शकतं। नंतर हा शेवटचा बेडरूम आहे। ह्या शेवटच्या बेडरूमचं जरी आपण बघितलं तर परत तुम्हाला अशा पद्धतीचा सुंदर असा व्ह्यू आहे, जिथून तुम्हाला वर्तकनगर पण दिसते। अधिक जर तुम्ही बघितलं वरती सगळा डोंगर वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। याच्या इकडनं पण हवा मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये परत चांगली येते। आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर हा असा बेडरूम, त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे परत कपाट बनवण्यासाठी ऑलरेडी एक इथे पण जागा सोडलेली आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इथे पण खिडकीचं प्रावधान केलेलं आहे। आणि ही जर खिडकी उघडली तर परत तुम्हाला हवेचा फ्लो घरामध्ये अशी जास्तीत जास्त चांगला राहतो। आणि नंतर ज्यावेळेला हे शेवटचं वॉशरूम टॉयलेट तुम्हाला इथे मिळतं, तेही चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे। आणि नंतर जर तुम्ही इथे आला तर परत इथे पण लोकांनी कपाटं म्हणा त्या सगळ्या गोष्टी इथं सेट केलेल्या। इथं परत तुम्हाला एवढी मोठी जागा आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन पॉईंट म्हणा किंवा परत तुम्हाला स्टोरेज जरी करायचं म्हणलं तुम्ही ह्या जागेवरती ती गोष्ट करू शकता। अशा पद्धतीचा हा रेमंड 10 एक्साइटमेंटमध्ये तुमचा फ्लॅट असणार आहे। हा फ्लॅटची जी किंमत आहे 1,40,00,000 रुपये यांनी सांगितलेली आहे। 1,40,000 मध्ये निगोशिएबल असणारी किंमत असेल।
बिल्डिंगला OC किंवा कोणत्याही बँकेकडनं आपण जरी गेलो तरी इथं आपल्याला लोन वगैरे नक्की मिळणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन जुने अजून जुने अशा पद्धतीचे वेगळ्या क्वालिटीचे फ्लॅट आम्ही तुम्हाला रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटते आमचे फ्लॅट आपल्याला आवडत असतील तरी सांगा, नसेल आवडत तरी पण सांगा, जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी करायच्या त्या आम्ही ठरवत जाऊ. तर असे पण आमच्याकडे तुम्ही एक लक्ष द्या की आमचे जास्तीत जास्त घरं बघा आणि ते तेवढे सबस्क्रायबर्स वगैरे करा, जेणेकरून आमचा पण योग्य दिशेने प्रवाह चालला आहे असं आमच्या पण निदर्शनास येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.